आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मराठवाड़ा तेज न्यूज़ क्राइम अपडेट में आप सभी का स्वागत है। जैसे कि आप जानते हैं कि कल रात फायरिंग की जो घटना पुंडलिक नगर पुलिस स्टेशन हद्दी में घटी थी, उसको लेकर मैं आपको तमाम जानकारी देने के लिए आपके सामने हाजिर हूँ। जैसे ही कल रात हनुमान चौक पे फायरिंग हुई, पुलिस ने आला अधिकारियों को जानकारी देते ही पुलिस के आला अधिकारी जो स्पॉट पर पहुंचे और उन्होंने वहां पर जाकर पंचनामा किया। बताया जा रहा है कि आपसी रंजिश के चलते हुए हवा में फायरिंग की गई, जिसको लेकर पुलिस ने कई धाराओं के अंतर्गत इसमें केस दर्ज किया और जो जिस रिवॉल्वर से जो फायरिंग की गई थी वो रिवॉल्वर भी जब्त की गई है और इसमें 8 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया गया है। और इसकी आगे की अपडेट के लिए हमने डीसीपी नवले साहब से जब बातचीत की तो डीसीपी नवले साहब ने क्या जानकारी दी, इस घटना पर आप क्या राय रखते हैं कमेंट में जरूर लिखे। तक के लिए बने रहिए मेरे साथ। मैं हूं शेख मुहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री 8:30-9च्या सुमारास हवेत फायर करण्याची एक घटना झाली होती। त्यामध्ये पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर या घटनेचा पंचनामा केला। याच्यामध्ये रीतसर पवन दिवेकर याचे साथीदार आणि सुरेश आणि उर्फ निलेश रांजणे याचे साथीदार यांच्याविरुद्ध परस्पर तक्रारीवरून 307 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये एकूण आतापर्यंत 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। या फायरिंगसाठी वापरण्यात आलेलं वेपन सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि यांच्या जुन्या वादावरून आपसी वादावरून हा प्रकार झाला होता। यामध्ये पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करत 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। पुढील कायदेशीर तपास चालू आहे। यामध्ये काही गुन्हे नोंद आहे का? हो, पवन दिवेकरवर काही गुन्हे नोंद आहेत। त्यात निलेश उर्फ सूर्या रांजणे याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि याच्यामध्ये आम्ही अधिक रेकॉर्ड तपासून यांच्यावर प्रभावी मोकासारखी कारवाई करता येते का हे सुद्धा तपासत आहोत आणि निष्पन्न झाल्यास त्याच्यामध्ये तशी पण कारवाई करण्यात येईल। यामध्ये अजून काही अटक होणार आहे का? अनोळखी लोकांना अजून एका बाजूने 2 आणि एका बाजूने 3 असे लोकांची नावं आहेत। तर त्यामध्ये जे अनोळखी लोकांची नावं निष्पन्न करून बाकी जे उर्वरित आरोपी आहेत ते सुद्धा आम्ही लवकरच अटक करू। पिस्तूल सापडलं ते खूप आणलं की तपास आता तपास आरोपी ताब्यात घेऊन 4-5 तास झालेले आहेत। पुढील तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील।